वरवड बकाल येथे प्रशांत डिक्कर यांच्या समर्थकांची बैठक संपन्न। छत्रपती संभाजीराजेंनी मतदारसंघाला दिलेल्या संधीचे सोनं करण्यास आम्ही कमी पडलो। प्रशांत डिक्कर। संग्रामपूर तालुक्यातील वरवड बकाल येथे आज 21 फेब्रुवारी 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वरच्या हॉलमध्ये प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर व शेतकरी शेतमजुरांच्या प्रलंबित प्रश्नांवर कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। शेतकरी शेतमजुरांच्या प्रलंबित प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व कापूस सोयाबीन भाववाढ तसेच कर्जमाफीबाबत आंदोलनात्मक चर्चा करण्यात आली। तसेच ईव्हीएमचा आश्रय घेत पैशांच्या आणि दादागिरीच्या भरोशावर निवडणुका जिंकता येतात, परंतु शेतकरी शेतमजुरांना न्याय देण्यासाठी जातीवंत चळवळीतील कार्यकर्ताच लागतो, हे काळ्या दगडावरची रेष आहे। ते मत प्रशांत डिक्कर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या न्याय हक्कासाठी 16 वर्षापासून संघर्ष करून निवडणुकीत पराभव पत्करावा लागतो, हा शेतकरी चळवळीला लागलेला छापच आहे। हा पराभव दुसरा तिसरा कोणी केला नसून आपला पराभव ईव्हीएमने केला आहे। त्यामुळे पराभवाचा पश्चाताप न करता पुन्हा कामाला लागा। संग्रामपूर, जळगाव व शेगाव तालुक्यातील येणाऱ्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत समिती व नगर परिषद निवडणूक सर्वच जागा ताकदीने लढू, असे सर्वानुमते कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरविण्यात आले। मतदारसंघातील वाढलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी गावचे जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज व्हा। शासनाचे निकृष्ट होणाऱ्या बांधकामाला कडाडून विरोध करा। बोगस काम करणाऱ्या कमिशनखोऱ्या ठेकेदारांना लगेच लगाम लावा। लोकप्रतिनिधींनी मतदान घेण्यासाठी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष न करता त्यांची जिगाव प्रकल्पाच्या नावाखाली मूळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या संपत्तीचे कमी मूल्यांकन काढून त्याच्यावर अन्याय केला आहे। सत्ताधारी अधिकारी व ठेकेदारांनी शासनाच्या करोडो रुपये स्वतः घशात घेतले। यांना धडा शिकवण्यासाठी व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याचे प्रशांत डिक्कर यांनी बैठकीत बोलताना सांगितले। ज्यांनी निवडणूक दरम्यान बेसूड आरोप केले त्यांचा अचूक हिशोब घेणार असून पाठीमागून वार करणाऱ्यांचे लवकरच कपडे काढून त्यांना रस्त्यावर आणू असा विरोधकांना सज्जाड दम भरला। आमचे कार्यकर्ते फाटके असले तरी ते राजू शेट्टी यांच्या तालमीत घडलेले आहे आणि छत्रपती संभाजीराजे महाराज यांचा हात आमच्या डोक्यावर आहे। त्यामुळे आम्ही चळवळीतील कार्यकर्ते असल्या फुटार लोकांना भीक घालत नाही। जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सर्वच जागेवर उमेदवार उभे करणार असून निवडणूक ताकदीने लढविणार असल्याचे सांगत आजपासून कामाला लागा। शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी तुटून पडा, असे प्रशांत डिक्कर यांनी यावेळी बैठकीत बोलताना सांगितले। यावेळी उज्ज्वल पाटील चोपडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल वखारे, मोहन पाटील, प्रवीण पोपटणारे, अक्षय वाकोडे, गोपाल तायडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। विजय काळपांडे, गौरव जामरकर, संतोष खेरडे, गणेश मालोकर, विलास तराडे, बाबूराव वेरुळकर, कलीमुद्दीन काझी, विलास तराडे, अंकुश सुलताने, गोपाळ रोहनकर, नारायण कुरवाडे, राजू बोरकर, राजू उमाडे, सुरेश मुजलदा, महादेव चौरे, नानाराव अरबट, अमोल मारोडे, अमोल एडाके, मंगेश मानकर, आकाश कोटे, पुंडलिक वाघ, विनोद उमाडे, हरीश केदार, शहीद केदार, गजानन आमझरे, सागर पाटील, धनंजय कोरडे, संतोष पाटील, अमोल सोनवणे, अरुण भाऊ मुरुक, अनिल दिंडोकर, रामरतन उमाडे, मुकुंदा कोकाटे, राजू खारोडे, गफूर पाले, मोसिम सुरतने, शिवाजी चिकटे, विजय जमरा, विष्णू गोल्हार, ज्ञानेश्वर खराटे, गणेशराव धामोडे, संतोष दाने, शरद अवचार, गोलू घडे, सुपडा सोनोने, विशाल चोपडे, विष्णू चितोडे, श्रीकृष्ण बोरोकर, गजानन पांडव, सुरेश वाघ, निळू हागे, वैभव मुरुक, विशाल मुरुक, बाळूमामा वाघ, स्वप्नील भगत, संतोष गाळकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।